नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. वाढत्या वयासोबत अधिक ऊर्जावान आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास सहाय्यक. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात 551 तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील निर्दोष. छत्रपती संभाजीनगरचे 5 तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बेपत्ता. परभणी जिल्ह्यात मंदिराचा सभामंडप कोसळून 5 भाविकांचा मृत्यू. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा अफगाणिस्तानवर निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. वाढत्या वयासोबत अधिक ऊर्जावान आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास सहाय्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास मंचावरून पंतप्रधान बोलत होते. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. जगभरातल्या सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले, देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा. पूरा देश, पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा. और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता, योग सबको साथ लाता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. पश्चिम बंगालचे राज्यपाल R.N. रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांसह उपस्थित सर्वांनी यावेळी योगाभ्यास केला. जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. आज संपूर्ण जगानं योगविद्येचं महत्त्व जाणून घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात येत आहे. हिंगोली शहरात काल जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवाडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक डॉक्टर कैलास शिवणकर यांनी दिलेली शलभासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ. शलभासन कृती. प्रथम जमिनीवर हनुवटे टेकून पालथे झोपा. दोन्ही हात अंगालगत ठेवा. हाताचा अंगठा आणि तर्जनी जमिनीवर टेकवलेल्या अवस्थेत ठेवा. संपूर्ण शरीर ताठ करा आणि शक्य होईल तितके दोन्ही पाय वर उचला. पाय गुडघ्यात वाकू देऊ नका. आता पायाचे चवडे ताणा आणि पाय, मांड्या व ओटी पोटाचा भाग वर उचला. 5 ते 30 सेकंदापर्यंत या आसन स्थितीत स्थिर राहा. या आसन स्थितीत असेपर्यंत श्वास रोखून ठेवा. त्यानंतर हळूहळू पाय खाली आणा. आता रोखलेला श्वास अत्यंत मंद गतीने बाहेर सोडा. या आसनामुळे पोटातील स्नायूवर दाब पडल्याने पाठ, पोट, मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे सराव मधुमेह व मूत्रपिंडाचे रोग बरे होण्यास मदत होते. धन्यवाद. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 90,85,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा आज होत आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून काल राष्ट्रीय चाचणी संस्था NTAनं देशभरात मॉक ड्रिल घेतली. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5:15 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास हजर व्हावं असं NTAनं सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 50 केंद्रांवर 17,400 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. संबंधित सर्व केंद्रांवर नियुक्त कर्मचारी पहाटेपासूनच उपस्थित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर शासनाच्या तब्बल 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं
कृतज्ञता सोहळा सभेत बोलत होते. 7व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संवर्धन करून हा परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना महसूल विभागानं जाहीर केली आहे. या योजनेत नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट आणि उमेद किंवा मा.विम अंतर्गत येणाऱ्या ग्रामसंघांना राज्यातल्या शासकीय पडीक जमिनी नाममात्र 1 रुपया दरानं भाडेपट्ट्यानं दिल्या जाणार आहेत. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 5 युवक रत्नागिरीतील गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाल्याची घटना काल घडली. पैठण तालुक्यातील बिडकीन इथले 19 पर्यटक गणपतीपुळे इथं आले होते. यापैकी 8 जण काल सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे 8ही जण बुडाले. यापैकी 3घांना वाचवण्यात यश आलं, मात्र 5 जण बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध सुरू असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील यशवाडी इथल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळून 5 भाविकांचा मृत्यू झाला, तर 16 भाविक जखमी झाले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली तसंच घटनास्थळाची पाहणी केली. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या संथगतीनं चाललेल्या कामासाठी उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं वितरण करण्यात आलं. डॉक्टर साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार, डॉक्टर अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, डॉक्टर शिव कदम यांना म.भी. चिटणीस वाङ्मय पुरस्कार, तर क्षितिज देसाई यांना बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. परभणी शहरात काल दहशतवाद विरोधी पथकानं 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. परजिल्ह्यातील तपास अधिकारी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं या परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. क्रिकेट. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतानं 3-0 अशी जिंकली आहे. काल चेन्नई इथं झालेल्या मालिकेतल्या 3ऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं लक्ष्य ठेवलं. यशस्वी जयस्वालच्या नाबाद 110 तर रोहित शर्माच्या 70 धावांच्या बळावर भारतानं हे लक्ष्य 29व्या षटकातच एका गड्याच्या मोबदल्यात साध्य केलं. 5 बळी घेणारा प्रसिद्ध कृष्णा सामनावीर तर मालिकेत पहिल्या 2 सामन्यात 238 धावा करणारा कर्णधार शुभमन गिल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हवामान. येत्या 48 तासात मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह
वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाढत्या वयासोबत अधिक ऊर्जावान आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास सहाय्यक. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात 551 तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा अफगाणिस्तानवर निर्भेळ विजय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी वाजता. नमस्कार.